हाय फ्रेंड्स, आज आपण वॅक्सिंग कसे करायचे ते बघणार आहोत। स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। चला तर बघूया वॅक्सिंग कसे करायचे आहे। स्टेप बाय स्टेप ज्या डायरेक्शन मध्ये तुम्ही लावणार आहात त्याच्या विरुद्ध बाजूने कसे ओढायचे आणि अर्धवट तुटलेले केस नको असतील तर वॅक्सिंग योग्य पद्धतीने कसे करायचे ते आपण बघणार आहोत। सर्वात आधी मी हाताच्या वरच्या बाजूला जी दिशा आहे त्या बाजूने लावून घेतलेला आहे वरच्या बाजूला। त्याच्यानंतर वरून खालच्या बाजूला ओढणार आहे। त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे तो वरून खालच्या दिशेने लावायचा आहे। लावताना वॅक्स एकदम स्पॅच्युला मध्ये पातळ वॅक्स घ्या, पातळ वॅक्स लावा। वन लेयर ज्याला म्हणतात तशा पद्धतीने लावा आणि ओढताना खालून वरच्या दिशेने आपल्याला ओढायचे आहेत स्ट्रिप्स। वॅक्स करताना खूप काळजी घ्यावी लागते। सर्वात आधी मी टाल्कम लावून घेतली होती हाताला, त्यामुळे जे काही मॉइश्चरायझर किंवा ऑइल तिच्या हातांमध्ये होतं ते सगळं मी हाईड केलेला आहे। त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे तो सरळ बाजूने लावायचा आहे, वरून खालच्या बाजूने घ्यायचा आहे। त्याच्यानंतर स्ट्रिप्स घेऊन खालून वरच्या दिशेने ओढायच्या आहेत। मी वॅक्स लावताना वरून खालच्या दिशेने लावलाय आणि स्ट्रिप्स ओढताना खालून वरच्या दिशेने ओढतीये, म्हणजे विरुद्ध बाजूने ओढणार आहे। स्ट्रिप्स ओढत असताना मी हाताला मागून तिच्या स्ट्रेच केलेला आहे, जेणेकरून तिची स्किन तिथे टाईट होईल आणि वॅक्स तिथला व्यवस्थित होईल आणि केसही अर्धवट तुटले जाणार नाहीत। आता ही मागची बाजू राहिली आहे ती देखील उभ्या दिशेनेच आपल्याला लावायची आहे, वरून खालच्या दिशेने। आणि ओढताना स्ट्रिप्स खालून वरच्या दिशेने ओढायचे आहेत, म्हणजे बरोबर ज्या दिशेने लावले त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला स्ट्रिप्स ओढायचे आहे। आणि ओढताना आपला हातही क्लायंटच्या हाताला पॅक धरायचा आहे, स्किन तिची स्ट्रेच करायची आहे। त्याच्यानंतर जो येतो तो खालचा हात, खालचा पोर्शन, त्याची ग्रोथ बाहेरच्या दिशेने असते। बघा, लावताना मी तिरप्या दिशेने हा वॅक्स लावतेय। लावताना खूप पातळ घेते मी, पातळ करून लावते आणि ओढताना त्याच्या विरुद्ध बाजूने जसा लावला होता त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूने आपल्याला स्ट्रिप्स ओढायची आहे। ओढताना हात आपला खालून स्ट्रेच करून घ्या, तिच्या हाताला पॅक धरा, जेणेकरून स्किन ओढली जाणार नाही आणि तिलाही त्रास होणार नाही। त्याच्यानंतरचा येतो तो स्ट्रेट पोर्शन। इथे लावतानाही मी वरून खालच्या दिशेने लावतेय। लावताना पातळ वॅक्स लावा, म्हणजे स्ट्रिप्स तुम्हाला कमी लागतील। आणि ओढताना खालच्या बाजूने ओढा वरच्या दिशेला। दिशा जर योग्य लक्षात आली तुमच्या तर केस अर्धवट तुटण्याची जी भीती आहे ती होणार नाही आणि वॅक्सही व्यवस्थित होईल, केसही मुळापासून सगळी निघतील। आता हा जो पोर्शन आहे तिथे वॅक्स लावायचा नाहीये, आपली जी स्ट्रिप्स आहे तीच फक्त तिथे लावून घ्यायची आणि ओढायची आहे। तिथं एक्स्ट्रा वॅक्स लावायचं नाही, नाहीतर काय होतं की तिथं रक्त साकळतं किंवा तिथं काळं निळं होतं। त्यामुळे आहे ती स्ट्रिप्स तिथे लावायची आणि ओढायचे, पण मागून स्ट्रेच धरायचे, स्किन व्यवस्थित ओढायचे, म्हणजे तिथलेही केस सगळी निघतील। त्याच्यानंतर हा भाग झाला। आता उरतो तो बॅक साईडचा भाग। तर क्लायंटला हात वरती करायला लावायचा आहे, मूठ पॅक करायला लावायची आहे आणि काढायचे। बघू शकता फ्रेंड्स किती टॅनिंग तिच्या हाताला होतं। त्याच्यानंतर उरलेली जी स्ट्रिप्स आहे ती टाकून द्यायची नाहीये, तीच आपल्याला यूज करायची आहे। आपल्याला आता हाताच्या पंजाला वॅक्स करायचा आहे। वॅक्स लावताना मी खालून माझ्या अंगठ्याने स्किन स्ट्रेच करून धरली होती तिची आणि व्यवस्थित वॅक्स लावून घेतलाय पातळ सेक्शनमध्ये। तिला मी सांगितलं की माझ्या हाताला पॅक धर, क्लायंटला आपणही तसंच सांगायचं आहे, जेणेकरून आपण वॅक्सची जी पट्टी ओढतो तोच हात तिला स्वतःला लागू शकतो, त्यामुळे तिला धरायला लावायचं आहे। आणि जे बोटांना जे टॅनिंग असतं ते देखील इथे कमी होतंय।
व्यवस्थित करून घ्यायचं आहे। सगळ्या बोटांवर जे केस असतात ते देखील काढायचे आहेत। बघू शकता फ्रेंड्स, किती छान पद्धतीने वॅक्स झालेला आहे आणि केसही मुळापासून निघाली आहेत, कुठेही अर्धवट तुटलेली केस नाही आहेत। जर आपण योग्य डायरेक्शनमध्ये जर वॅक्सिंग केलं तर वॅक्सिंगही छान होतं। बघू शकता फ्रेंड्स, दोन्ही हातांमध्ये वॅक्सिंग केलेलं आहे, रिझल्ट तुमच्या समोर आहे। अशा पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी हा वॅक्स करू शकता। वॅक्स झाल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेऊन वाइपअप करून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित वाइपअप करायचे, कुठेही चिकट राहता कामा नये, नाहीतर क्लायंटला त्याचा त्रास होतो। त्याच्यानंतर सनस्क्रीन लोशन लावायचं आहे, सनस्क्रीन लावायची आहे। इथे माझ्याकडे राहुल फाटेची मी घेतलेली आहे गौरंगी, मी लावणार आहे क्लायंटला, जेणेकरून क्लायंट उन्हात जरी गेलं तरी काही म्हणजे